कधी-कधी असं होतं ना, की मोठ्यात मोठे बदल एका अगदी लहानशा गोष्टीमुळे घडतात. हो, एक छोटासा विचार हो. किंवा एखादी सवय. आणि आयुष्य पूर्णपणे बदलून जातं. अगदी. आणि आज आपण ज्या स्रोतावर बोलणार आहोत ना, हो. तो म्हणजे एक साधं वाक्य आहे, हो. पण इतकं शक्तिशाली. कुठलं वाक्य? वाक्य आहे, आळस सोडायला भाग पाडणारी ही लहानची. हम्म. फक्त 5 शब्द. पण ह्या 5 शब्दांमध्ये म्हणजे बघा, एक अख्खं मानसशास्त्र दडलंय. आहे की नाही? हे वाक्य म्हणजे उत्तरापेक्षा जास्त एक आरसा आहे, जो आपल्याला स्वतःकडे बघायला लावतो. बरोबर. आणि म्हणूनच आज आपलं ध्येय फक्त याचा अर्थ समजून घेणं नाहीये, तर त्यात दडलेली जी कृती योजना आहे ना, म्हणजे तो ॲक्शन प्लॅन, त्याला उलगडायचा आहे. कारण हे वाक्य थेट काहीच सांगत नाही. काहीच नाही, पण विचार करायला भाग पाडतं. चला, तर मग सुरुवात करूया. वाक्यातला पहिला शब्द किंवा आपला शत्रू, आळस. सर्वसाधारणपणे आपण आळस म्हणजे काय समजतो? काम टाळणं. पण स्रोतानुसार हा समज खूपच वरवरचा आहे. अगदी. स्रोत हे सांगतो की आपण ज्याला आळस म्हणतो, तो अनेकदा म्हणजे मूळ आजार नसतोच. अच्छा. ते फक्त एक लक्षण असतं. आपण आळसाला एकाच रंगात रंगवतो, पण प्रत्यक्षात त्याचे अनेक मुखवटे असतात. मुखवटे. इंटरेस्टिंग. हो. आणि स्रोतामध्ये यातल्या 3 प्रमुख मुखवट्यांबद्दल सविस्तर चर्चा आहे. पहिला आहे भीतीचा मुखवटा. भीतीचा मुखवटा म्हणजे आळस हा भीतीमुळे येतो. हे कसं? हो. बऱ्याचदा आपण एखादं काम टाळतो कारण आपल्याला आतून कुठेतरी भीती वाटते की ते काम जमणार नाही. की आपण अपयशी होऊ. बरोबर, अपयशाची भीती. समजा एखाद्या लेखकाला नवीन कादंबरी लिहायची आहे, पण तो सुरुवातच करत नाही. का? तो कारणं देतो की मूड नाहीये किंवा वेळच मिळत नाही. पण खरं कारण काय असतं? जर माझी कादंबरी चांगली झाली नाही तर लोक काय म्हणतील? अगदी. ही भीती त्याला कामापासून रोखते. आणि यालाच आपण आळस असं सोपं नाव देतो. खरंय. म्हणजे मग परफेक्शनिझम जो असतो, प्रत्येक गोष्टीत परिपूर्णतेचा अट्टहास, तो सुद्धा भीतीचाच एक प्रकार झाला. हो, मी हे काम सर्वोत्तमच केलं पाहिजे, नाहीतर न केलेलंच बरं, हा विचारच आपल्याला निष्क्रिय बनवतो. अगदी अचूक. हा झाला पहिला मुखवटा. ठीक आहे. दुसरा कोणता आहे? दुसरा मुखवटा आहे गोंधळाचा मुखवटा. गोंधळ? हो. कधीकधी आपलं ध्येय इतकं मोठं आणि अस्पष्ट असतं की सुरुवात कुठून करावी हेच कळत नाही. उदाहरणार्थ? मला माझी तब्येत सुधारायची आहे किंवा मला श्रीमंत व्हायचं आहे. ही ध्येय खूप मोठी आहेत, पण त्यासाठी पहिलं पाऊल कोणतं हे स्पष्ट नसतं. आणि त्या गोंधळामुळे आपण काहीच करत नाही. काहीच नाही. जागेवरच थांबतो. आणि या निष्क्रियतेला आपण म्हणतो आळस. हे तर खूप वेळा होतं. कामाचा डोंगर समोर दिसला की कुठला दगड आधी उचलावा हेच कळत नाही. आणि मग आपण सगळंच सोडून देतो. बरोबर. आता तिसरा मुखवटा. हा सर्वात फसवा आहे. श्रोत्याला म्हणतो व्यस्ततेचा मुखवटा. द मास्क ऑफ बिझीनेस. व्यस्ततेचा? हो. याला प्रोडक्टिव्ह प्रोक्रॅस्टिनेशन असंही म्हणतात. अच्छा. म्हणजे आपण व्यस्त तर असतो, पण आपण कमी महत्वाची कामं करत असतो. दिवसभर खूप कामं करतो, पण जी खरं महत्वाची आणि कठीण कामं आहेत ती टाळण्यासाठी. अरे देवा. म्हणजे परीक्षेचा अभ्यास करण्याऐवजी आपण कपाट आवरायला घेतो. अगदी तेच. किंवा महत्वाचा रिपोर्ट लिहिण्याऐवजी ईमेलला उत्तर देत बसतो. आणि आपण स्वतःला सांगतो की मी आळशी नाही, मी तर काम करतोय. पण खरं तर आपण सर्वात महत्वाच्या कामाबद्दल आळस करत असतो. बरोबर. ठीक आहे. म्हणजे आळसावर मात करायची असेल तर आधी तो कोणत्या मुखवट्याआड दडला आहे? भीती, गोंधळ की ही फसवी व्यस्तता? हे ओळखायला हवं. हे निदानच उपचाराची पहिली पायरी आहे. निदान झालं. आता पुढे वाक्याचा पुढचा भाग आहे सोडायला भाग पाडणार. हा भाग पाडणार शब्द मला थोडासा खटकतोय. तो एका प्रकारच्या सक्तीकडे, जबरदस्तीकडे इशारा करतोय असं वाटतं. खरा बदल तर आतून यायला हवं ना, स्वइच्छेने. मग ही बाहेरची सक्ती कितपत योग्य आहे? तुम्ही एका अत्यंत महत्वाच्या मानसशास्त्रीय संघर्षावर बोट ठेवलंय. आंतरिक इच्छा विरुद्ध बाह्य सक्ती. हो. स्रोत यावर एक वेगळा दृष्टिकोन मांडतो. तो म्हणतो की केवळ आंतरिक इच्छेवर अवलंबून राहणं हे अनेकदा पुरत नाही. पुरत नाही? नाही. आपली जी इच्छाशक्ती असते, विल पॉवर, ती मोबाईलच्या बॅटरीसारखी असते. अच्छा. दिवसभरात ती कमी कमी होत जाते. त्यामुळे केवळ इच्छेवर अवलंबून राहिल्यास आपण अपयशी होण्याची शक्यता जास्त असते. म्हणजे आपल्याला एका अशा प्रणालीची, एका सिस्टमची गरज आहे
जी आपली इच्छाशक्ती कमी झाल्यावरही आपल्याला योग्य मार्गावर ठेवेल. अगदी बरोबर. आणि हीच प्रणाली म्हणजे ती बाह्य सक्ती आहे. पण सक्ती म्हणजे? सक्ती म्हणजे कोणीतरी आपल्यावर जबरदस्ती करते असं नाही. ही एक अशी रचना आहे जी आपण स्वतःच आपल्यासाठी तयार करतो. आपण स्वतः? हो. याला स्रोत युलिसिस कॉन्ट्रॅक्ट असं म्हणतो. युलिसिस कॉन्ट्रॅक्ट म्हणजे ती ग्रीक पुराणातली गोष्ट का? हो, तीच. तुम्हाला आठवतंय युलिसिसला सायरेन्स नावाच्या अप्सरांचं गाणं ऐकायचं होतं. हो, ते मंत्रमुग्ध करणारं गाणं. पण त्याला हेही माहीत होतं की ते ऐकल्यावर कोणीही स्वतःला समुद्रात उडी मारण्यापासून रोखू शकत नाही. बरोबर. म्हणून त्याने काय केलं? त्याने आपल्या खलाशांच्या कानात मेण घातलं. आणि स्वतःला जहाजाच्या डोलकाठीला घट्ट बांधून घेतलं. अगदी. आणि खलाशांना आज्ञा दिली की मी कितीही गयावया केली तरी मला सोडू नका. म्हणजे त्याने स्वतःच्या भविष्यातल्या कमजोर क्षणांसाठी वर्तमानात एक सक्ती निर्माण केली. वा, म्हणजे भाग पाडणारी शक्ती म्हणजे आपणच आपल्या भविष्यातल्या कमजोर स्वरूपाला आपल्या वर्तमानातल्या शहाण्या स्वरूपाने लावलेला एक लगाम आहे. हे खूपच शक्तिशाली आहे. आहेच. मग आजच्या काळात याचं काय उदाहरण देता येईल? अनेक आहेत. समजा तुम्हाला सकाळी लवकर उठून व्यायामाला जायचंय. तर रात्रीच तुमच्या मित्रासोबत किंवा ट्रेनरसोबत वेळ ठरवून टाका. आता सकाळी आळस आला तरी मित्राला नाही म्हणण्याच्या संकोचामुळे किंवा ट्रेनरचे पैसे वाया जातील या भीतीने जावंच लागेल. बरोबर. तुम्ही स्वतःला जायला भाग पाडाल किंवा सोशल मीडियावर वेळ वाया घालवायचा नसेल तर असे ॲप्स वापरा जे ठराविक वेळेनंतर तुम्हाला लॉग आउट करतील. म्हणजे तुम्ही तंत्रज्ञानाचा वापर करून स्वतःवर एक सकारात्मक सक्ती लादत आहात. हो. ही सक्ती नकारात्मक नाही, ती एक संरक्षणात्मक कवच आहे. ठीक आहे, म्हणजे ही सक्ती म्हणजे एक प्रकारची कमिटमेंट आहे जी आपण सार्वजनिक करतो. हे स्पष्ट झालं. आपण आळसाचे मुखवटे पाहिले, त्यामागचं मानसशास्त्र समजून घेतलं. आता आपण या वाक्याच्या हृदयाकडे येऊया. सर्वात गूढ आणि रंजक भाग ही लहानशी गोष्ट. बरोबर. ही लहानशी गोष्ट नक्की काय आहे? आणि इथेच या वाक्याची खरी जादू आहे. कारण स्रोत आपल्याला कोणतंही एक तयार उत्तर देत नाही. का? कारण प्रत्येकासाठी ती लहानशी गोष्ट वेगळी असू शकते. पण ती कशी असावी याचे 3 मुख्य प्रकार स्रोतामध्ये दिले आहेत. अच्छा, कोणते? पहिला प्रकार आहे वर्तणुकीचा उत्प्रेरक, म्हणजे बिहेवियरल कॅटलिस्ट. अच्छा, म्हणजे ॲटॉमिक हॅबिट किंवा कीस्टोन हॅबिट सारखी संकल्पना का? एक लहानशी सवय जी मोठ्या बदलांना चालना देते. हो. पण स्रोतांमधलं उदाहरण हे जास्त प्रभावीपणे स्पष्ट करतं. एका व्यक्तीला रोज व्यायाम करण्याची सवय लावायची होती, पण त्याला प्रचंड आळस यायचा. खूप प्रयत्न केले, अयशस्वी झाला. शेवटी त्याने फक्त एकच नियम केला. कोणता? मी रोज सकाळी उठून फक्त व्यायामाचे कपडे घालून आरशासमोर 1 मिनिट उभा राहीन. व्यायाम नाही केला तरी चालेल. हे तर खूपच विचित्र आहे. फक्त कपडे घालायचे. हो. आणि ही गोष्ट इतकी लहान आणि सोपी होती की ती टाळण्यासाठी कोणताही बहाणा चालत नव्हता. मग काय झालं? सुरुवातीला काही दिवस त्याने फक्त कपडे घातले आणि तो परत झोपून गेला. पण काही दिवसांनी त्याला ते खटकायला लागलं की कपडे घातलेत आणि व्यायाम करत नाहीये. बरोबर. आता कपडे घातलेच आहेत तर निदान 5 मिनिटं चालून येऊया असा विचार मनात येऊ लागला. हळूहळू ती 5 मिनिटं 10 झाली, मग अर्धा तास. म्हणजे इथे व्यायामाचे कपडे घालणे ही ती लहानशी गोष्ट होती. हो. जिने त्याला व्यायाम करायला भाग पाडले. वा, म्हणजे ती लहानशी गोष्ट इतकी सोपी असावी की आपला मेंदू तिला विरोधच करू शकणार नाही. अप्रतिम. दुसरा प्रकार कोणता आहे? दुसरा प्रकार आहे वैचारिक उत्प्रेरक, कॉग्निटिव्ह कॅटलिस्ट. ही एखादी कृती नाहीये. मग? हा एक विचार आहे, एक प्रश्न आहे. स्रोत याला पुनर्रचना करणारा प्रश्न म्हणजे रिफ्रेमिंग क्वेश्चन म्हणतो. म्हणजे काय? अनेकदा आपण एखाद्या मोठ्या कामाकडे पाहिल्यावर हे खूप कठीण आहे, माझ्याने होणार नाही असा विचार करतो आणि थांबतो. हो, मला एक पुस्तक लिहायचं आहे हा विचारच भीतीदायक वाटू शकतो. बरोबर. अशा वेळी तो पुनर्रचना करणारा प्रश्न स्वतःला विचारायचा. तो प्रश्न आहे, कोणता? पुढच्या 5 मिनिटात मी असं काय करू शकेन ज्यामुळे मला वाटेल की मी या कामात थोडा पुढे गेलो आहे. हा प्रश्न तुमचा दृष्टिकोन अशक्यप्राय कामावरून शक्य असलेल्या छोट्या कृतीकडे वळवतो. अच्छा, म्हणजे पुस्तक लिहिणं या विचाराऐवजी पुढच्या 5 मिनिटात मी पुस्तकासाठी फक्त 5 संभाव्य नावं लिखू शकतो का? अगदी. हा विचार खूप सोपा आहे आणि कृती करण्याजोगा आहे. हा छोटासा वैचारिक बदल तुम्ही करू शकत नाहीच्या मानसिकतेतून बाहेर काढतो. हे तर केवळ आळसावरच नाही तर कोणत्याही मोठ्या प्रोजेक्टमध्ये येणाऱ्या मानसिक अडथळ्यावर मात करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतं. नक्कीच.
आता तिसरा प्रकार. तिसरा आणि तितकाच महत्वाचा प्रकार आहे पर्यावरणीय उत्प्रेरक, एन्व्हायरमेंटल कॅटलिस्ट. म्हणजे आपलं वातावरण बदलणे. हो, तुमच्या सभोवतालच्या वातावरणात असा बदल करणे ज्यामुळे योग्य गोष्ट करणं सोपं आणि चुकीची गोष्ट करणं कठीण होईल. म्हणजे घरात जर फळं सोडून दुसरं काही खाण्यासाठी नसेल तर भूक लागल्यावर फळच खावी लागतील. अगदी तसंच. स्रोतामध्ये एक मजेशीर उदाहरण आहे. एका व्यक्तीला रात्री झोपण्यापूर्वी मोबाईल पाहण्याची सवय सोडायची होती. जी आजकाल सगळ्यांनाच आहे. हो, त्याने एक लहानशी गोष्ट केली. त्याने आपल्या बेडरूममधला चार्जर काढून हॉलमध्ये लावला. अच्छा. आता रात्री झोपताना मोबाईल चार्जिंगला लावण्यासाठी त्याला उठून हॉलमध्ये जावं लागायचं. हा छोटासा अडथळा त्याला रात्री मोबाईल वापरण्यापासून परावृत्त करायला पुरेसा होता. आणि याउलट त्याला पुस्तक वाचायची सवय लावायची होती तर त्याने त्याच्या उशाशी एक पुस्तक ठेवायला सुरुवात केली. इथे चार्जरची जागा बदलणे आणि उशाशी पुस्तक ठेवणे या 2 लहानशा गोष्टी होत्या, ज्यांनी त्याच्या सवयी बदलायला भाग पाडले. बरोबर. म्हणजे तुम्ही तुमच्या इच्छाशक्तीवर अवलंबून न राहता तुमच्या वातावरणालाच तुमच्यासाठी काम करायला लावता. हे खरंच खूप प्रभावी आहे. चला, तर आपण आतापर्यंतच्या चर्चेचा एक आढावा घेऊया का? हो, घेऊया. आपण पाहिलं की आळस ही एकच गोष्ट नाही. त्याचे भीती, गोंधळ आणि व्यस्तता असे मुखवटे आहेत. त्यानंतर आपण पाहिलं की भाग पाडणारी शक्ती ही बाहेरची जबरदस्ती नसून आपणच तयार केलेली एक हुशार प्रणाली आहे. किंवा वातावरणातला एक छोटा बदल असू शकतो. मग या सगळ्याचा अर्थ काय निघतो? आपण याला मोठ्या चित्रात कसं बसवू शकतो? जर आपण याला मोठ्या चित्राशी जोडून पाहिलं तर हे वाक्य आपल्याला केवळ आळस सोडवण्याबद्दल नाही, तर बदल या संकल्पनेच्या मूलभूत स्वरूपाबद्दल काहीतरी महत्त्वाचं सांगतं. म्हणजे आपण नेहमी बदलाची कल्पना खूप मोठ्या आणि नाट्यमय स्वरूपात करतो. आपल्याला वाटतं की आयुष्य बदलण्यासाठी प्रचंड इच्छाशक्ती लागते, प्रेरणा लागते. बरोबर. पण हे वाक्य त्या कल्पनेला छेद देतं. हे वाक्य सांगतंय की बदल हा क्रांतीसारखा, रेव्होल्यूशनसारखा नसून उत्क्रांतीसारखा, एव्होल्युशनसारखा असतो. तो एका लहानशा योग्य पावलाने सुरू होतो. तो एक डॉमिनो इफेक्ट सुरू करणारा पहिला डॉमिनो आहे. अगदी अचूक उपमा आहे. ती लहानशी गोष्ट तो पहिला डॉमिनो आहे. ती स्वतः लहान आणि निरुपद्रवी दिसते, पण तिच्यामध्ये अख्खी रांग पाडण्याची क्षमता असते. स्वतःसाठी ती लहान गोष्ट कशी शोधावी हे शिकवणे आहे. म्हणजे ही एक वन साइज फिट्स ऑल गोळी नाही. ही एक वैयक्तिक प्रयोगशाळा आहे. याचा अर्थ या वाक्याची खरी शक्ती त्याच्या उत्तरात नाही, तर त्याने निर्माण केलेल्या प्रश्नामध्ये आहे. बरोबर. तो प्रश्न आहे, माझ्यासाठी, माझ्या विशिष्ट आळसाच्या मुखवट्यासाठी ती लहानशी गोष्ट कोणती आहे जी माझ्यावर सकारात्मक सक्ती लावेल? हो, आणि हा प्रश्न स्वतःला विचारणं हीच बदलाची पहिली पायरी आहे. उत्तर बाहेर कुठेही तयार नाहीये. ते आपल्याला स्वतःच्या आत, आपल्या सवयींमध्ये आणि आपल्या वातावरणात शोधावं लागेल. आणि तयार करावं लागेल. हो, आणि याच विचारावर आपण आजची चर्चा संपवू शकतो. नक्कीच. श्रोत्यांना एका विचारासोबत सोडून जाऊया. आपण आत्तापर्यंत लहानशा गोष्टीबद्दल बोललो जी आपल्याला काहीतरी करायला भाग पाडते. पण असं असू शकतं का की ती लहानशी गोष्ट म्हणजे दुसरं तिसरं काही नसून एक लहानशी गोष्टच मोठा बदल घडू शकते हा विश्वासच आहे. आणि याच विचाराला थोडा अजून पुढे नेऊया का? जर आळस सोडायला भाग पाडणारी लहानशी गोष्ट एखादी कृती नसून स्वतःला दिलेली एक परवानगी असेल तर? परवानगी? कसली परवानगी? परिपूर्ण नसण्याची परवानगी, लहान सुरुवात करण्याची परवानगी आणि अयशस्वी होऊन पुन्हा प्रयत्न करण्याची परवानगी. कदाचित खरी सक्ती ही काहीतरी करण्याची नसून स्वतःवर लादलेलं सर्वोत्तमच केलं पाहिजे हे ओझं उतरवण्याची असेल.